नमस्कार. आपल्या आयुष्यामध्ये ध्यानाचं आणि योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर ध्यानामध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन अगदी सोप्या पण प्रभावशाली अशा श्वसनाचे प्रकार मी आज तुम्हाला सांगणार आहे. एक आहे नाडीशुद्धी आणि दुसरं आहे नाडी प्राणायाम. तर त्याच्यासाठी लागणाऱ्या दोन मुद्रा आधी शेअर करते. ध्यान करताना आपण हे दोन्ही हात असे करतो आणि मांडीवरती ते ह्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये हे असे ठेवतो, त्याला म्हणतात ज्ञानमुद्रा. व दुसरी हे दोन फिंगर्स खाली करंगळी आणि त्याच्या शेजारचं बोट वरती, हा अंगठा बाहेर, ह्याला म्हणतात विष्णू मुद्रा. आता ही जी डावी नाकपुडी आहे तिला म्हणतात चंद्रनाडी आणि ही जी उजवी नाकपुडी आहे तिला म्हणतात सूर्यनाडी. तर मग आता सुरू करूया. आणि हे केल्यानंतर मी तुम्हाला मग नाडी शुद्धी आणि नाडी प्राणायामचे काय फायदे आहेत आणि ते का करावं हेही शेअर करणार आहे. तर सुरुवात प्रथम नाडी शुद्धीने करते. त्यासाठी आपल्याला हा जो डावा हात आहे हा आपल्या डाव्या मांडीवरती ज्ञानमुद्रेमध्ये असणार आहे आणि उजव्या हाताची आपण विष्णू मुद्रा करणार आहोत. तर नाडी शुद्धी करूयात. त्याच्यासाठी ही सुरुवात प्रथम उजव्या नाकपुडीनेच करायची. उजवी नाकपुडी बंद आणि डाव्या नाकपुडीने हे असे 21 काउंट फास्ट करायचे. हे 21 हे काउंट फास्ट केल्यानंतर ह्या दोन बोटांनी ही डावी नाकपुडी बंद करायची आणि मग लगेच उजव्या नाकपुडीने वन काउंट करायचे. हे आपलं एक सायकल पूर्ण होतं. आता मी मनातल्या मनात काउंटिंग करत होते आणि जेव्हा तोंडाने बोलायला गेले तर मग ते होत नव्हतं. सो माइंडमध्ये 21 वेळा फास्ट म्हणायचं आणि श्वासाचा स्ट्रोक पण हा फास्ट असला पाहिजे. रिदम हा आपला असा असला पाहिजे, हळू नाही. ही झाली नाडी शुद्धी. आता पुढचा आहे जो श्वसनाचा दुसरा प्रकार आहे तो आहे नाडी प्राणायाम. तर नाडी प्राणायामसाठी सेम पोश्चर आहे. ह्या हाताची डाव्या मांडीवरती आपली आहे ज्ञानमुद्रा. उजव्या हाताने आपण विष्णू मुद्रा केली आहे. आपली उजवी नाकपुडी बंद. 4 वेळा 1 2 3 4 काउंटिंग करून श्वास वरती घेतला. 8 दोन्ही नाकपुड्या बंद करून 1 to 8 असं काउंटिंग केलं. आणि आता उजव्या नाकपुडीने अगेन 1 to 4 असं करून हे श्वास उजव्या नाकपुडीने सोडलाय. म्हणजे आपण इथे 4 8 4 असं ब्रीदिंग करणार आहोत. मग आता हा जो श्वास सोडलेला आहे परत 1 2 3 4 उजव्या नाकपुडीने काउंटिंग करायचं. 8 वेळा दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि 1 2 3 4 असं हे डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हे आपलं एक सायकल कंप्लीट होतं. मी आता तुम्हाला हे कंटिन्यू करून दाखवते. सांगता सांगता कदाचित मी सांगतेय आणि मग बोलतेय तेव्हा एवढं जाणवत नसेल, तर दोन्ही नाडी शुद्धी पण आणि नाडी प्राणायाम पण मी हे दोन्ही कंटिन्यू फ्लोमध्ये करून दाखवते, म्हणजे कदाचित तुम्हाला समजायला मदत होईल. डाव्या हाताची आहे ही ज्ञान मुद्रा आहे. उजव्या हाताची आहे ही विष्णू मुद्रा आहे. आणि उजवी नाकपुडी बंद करून आता मी नाडी शुद्धी करत आहे. हे झालं नाडी शुद्धी. आता नाडी प्राणायाम. नाडी प्राणायाममध्ये 4 दोन्ही बंद 8 आणि 4 असं सायकल ब्रीदिंगचं केलं जातं. डाव्या नाकपुडीने श्वास वरती घ्यायचा 1 to 4 काउंटिंग करून दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. उजव्या नाकपुडीने श्वास परत 1 to 4 सोडायचा
आणि उजव्याच नाकपुडीने श्वास 1 to 4 वरती घेऊन परत दोन्ही बंद डावीने सोडायचं. हे एक सायकल कंप्लीट होतं. आता हे मी तुम्हाला कंटिन्यू फ्लोमध्ये करून दाखवते. हे झालं नाडी प्राणायाम. तर हे तुम्ही ध्यानाला बसण्याआधी म्हणजे सुरुवात जर तुम्ही ध्यानाची अशी केली की 1 मिनटं तुम्ही ओमचं चॅन्टिंग केलं, डोळे बंद करून माइंडमध्ये ओमचं चॅन्टिंग केलं, मग नाडी शुद्धी केली, नाडी प्राणायाम मग केलं आणि मग सुरुवात जर तुम्ही मेडिटेशनला केली तर मग आपलं ध्यान सोयीस्कर व्हायला, आपल्याला थोडंसं विचारांपासून अलिप्त व्हायला खूप मदत होते. आता ह्याचे फायदे काय? तर खूप फायदे आहेत. म्हणजे डिप्रेशन, अँटी एजिंग, पण तुमचा स्ट्रेस लेवल कमी होते आणि जर श्वसनाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर ते पण सुधारण्यात, त्याच्याशी रिलेटेड विकार असतील तर तेही सुधारण्यास मदत होते. पण गोष्ट एकच आहे की ह्या गोष्टींवरती आपला फेथही तेवढाच पाहिजे आणि ह्याच्यासाठी कन्सिस्टन्सी, सातत्यही तेवढंच पाहिजे. निदान 21 दिवस जरी तुम्ही हे दोन्ही नाडीशुद्धी आणि नाडी प्राणायाम जर केलं, 2 वेळा जर सकाळ संध्याकाळ जर करू शकलात 21 दिवस कंटिन्यू, तर 21 दिवसानंतर तुम्हालाच तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल. तुमचं माइंड तुम्हाला शांत झालेलं जाणवेल. तुम्हाला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती जी आपल्याला रिॲक्ट व्हायची सवय असते ती कमी झालेली जाणवेल. खूप फायदे आहेत आणि अगदी ह्या सोप्या गोष्टी आहेत. 2 मिनिटच वेळ लागणार आहे. सो नक्की ट्राय करा आणि मला प्रयत्न केल्यानंतर कमेंटमध्ये मला सांगा. तुम्हाला जर काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. मला आवडेल तुम्हाला मदत करायला. मी तेजश्री पोखरकर, एक सर्टिफाईड ॲडव्हान्स प्राणिक हीलर आहे, EFT ट्रेनर आहे, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन कोच आहे आणि होओपोनोपोनो हीलर आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू.